आज मोठा सुयोग आलाय. आपण कोणाचा तरी जन्मदिवस साजरा करतो. असं कोण आहे की आम्ही सगळ्या जणांनी त्या जन्मदिवसाला उपस्थित राहावं, त्या आनंदामध्ये सम्मिलित व्हावं. आपल्याकडंच वाढदिवस साजरे होतात. मग कुठल्या तरी हॉटेलमध्ये पार्टी, एक मोठं फ्लॅक्स कुठं तरी लावायचं. 1 2 3 4 10 20 असतील तसे, आणि त्या निमित्तानं पार्टी द्यायची, फटाके फोडायचे, वाढदिवस साजरा झाला. किती लोक येत होत आपण वाढदिवसाला? 8 10 15 20 25 30 40 50 60 100 200. पण आता हे एवढे सगळे लोक वाढदिवसाला आले म्हणजे काहीतरी विशेष असलं पाहिजे ना. तर हा वाढदिवस तुमच्या आणि आमच्या बापाचा आहे, गुरुचा आहे. नुसतं हॅपी बर्थडे म्हणून चालणार नाही. काहीतरी वेगळं झालं पाहिजे. आणि ज्याच्या वाढदिवसाला एवढे सगळे लोक उपस्थित असतील, त्याच्यामध्ये काहीतरी विशेष गुण असतील. आणि ते गुण आम्ही धारण केलेत काय, आणि किती धारण केलेत, आणि किती शिल्लक राहिलेत, याचा माग बघून माग वळून बघायचा दिवस आजचा. त्याला दत्त जयंती म्हणतात. आजच्या दिवशी आम्ही मागं वळून बघायचंय की आम्ही दत्त महाराजांचे किती गुण घेतलेत. म्हणजे दत्त महाराजांनी साक्षात 24 गुरु केलेत. त्या 24 गुरुकडून त्यांनी जी शिक्षा घेतली ती आम्ही आतापर्यंत घेऊ शकलोत काय? घेतली काय? आणि हे आज आपल्याला बघायचं असतं. आणि म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या वाढदिवसासाठी उपस्थित झालेलो आहोत. दत्तगुरूंचा जन्म एक वेगळ्याच पद्धतीचा आहे. आणि त्या जन्माला काही पूर्व इतिहास आहे. कोणीतरी प्रतिज्ञा करावी, कोणीतरी तपश्चर्या करावी, आणि त्याला भगवंताकडून वरदान मिळावं, आणि त्या पद्धतीने भगवंतानं आपल्यामध्ये अवतार घ्यावा किंवा प्रगटावं, अशा प्रकारचा इतिहास दत्त महाराजांचा आहे. सती ही एक पतिव्रता होती. आणि तिचा नवरा जो आहे तो स्त्रीलंपट होता. स्त्री बघितली की ती मला मिळावी अशी इच्छा नेहमी त्याची व्हायची. आणि त्याच्यामुळं त्यानं सतीकडे दुर्लक्ष केलं आणि बाहेर फिरत राहिला.
स्त्री लंपटपणामुळं त्याला कुष्ठ झालं. कुष्ठ कळतंय, महारोग झाला आणि त्या महारोगामध्ये हाताच्या पायाच्या बोटामधून पू व्हायला लागला. मग कोणती स्त्री त्याच्याजवळ जायला तयार नाही. इतकी वाईट परिस्थिती झाली की त्याला चालता येईना, हिंडता येईना, फिरता येईना. आणि मग पर्याय नाही म्हणून तो आपल्या घरी आला. सतीनं भरपूर सेवा केली आणि त्याचं कुष्ठ थोडंफार कमी झालं. दररोज त्याला पुसायचं, साफ करायचं, औषधं लावायचे, जे काय असेल ते सगळं ती करत असायची. आणि हे करत असताना एके दिवशी तिनं त्याला उन्हात बसवलं आणि त्याच वेळेला दरवाजाच्या समोरून एक वेश्या, वेश्या जात होती आणि याची नजर तिच्यावर पडली आणि हा भुलला. मोठी गंमत आहे. असं धाडस फक्त सतीच करू शकते. हा भुलला. आपला नवरा एवढा बेचैन का झालाय? त्यावेळेला तिनं पाहिलं की ती वेश्या चालली आहे म्हणा. आणि मग तिनं त्याला सांगितलं, तुम्ही काळजी करू, मी तुम्हाला तिच्याकडे घेऊन जा. आता ही वेश्या याला का बरं जवळ घे? तिचा काहीतरी स्वार्थ आहे ना, असला तर काही मिळालं तर. हिना आपल्या अंगावरचे दागिने काढून त्याच्या हातात दिले. बघा हे केवढं मोठं धारिष्ट्य आहे. आपल्या अंगावरचे दागिने काढून त्याच्या हातात दिले आणि रात्री त्याला घेऊ खांद्यावर घेतला आपल्या आणि ती वेश्येकडे निघाली. गंमत अशी होती, रस्त्यामध्ये एक जणाला सुळावर चढवलं होतं राजाने. का? तो होता तपस्वी, साधू होता. गंमत अशी झाली की चोराने राजवाड्यात चोरी केली आणि ही चोरी पाहिली आणि हे चोर पळत सुटले. राजाचे शिपाई त्याच्या मागे आले. मग त्या चोराने काय केलं की आता आपण पकडले जातो, मग काय करावं? त्याने ते चोरलेलं धन त्या ऋषीच्या आश्रमात ठेवलं, त्यांच्या झोपडीत ठेवलं आणि ते पळून गेले. राजाच्या शिपायांना बघितलं की धन इथं आहे आणि चोर पण इथं आहे. त्या साधूला चोर ठरवलं आणि त्याला मुसक्या बांधून राजापुढे उभं केलं. म्हणले मुद्देमाल याच्या झोपडीत सापडला आणि हा एक चोर आपल्याला सापडला, बाकीचे पळून गेले. राजानं बाकीचा काही विचार केला नाही, याला सुळावर चढवा म्हणले. म्हणून रात्री तो सुळावर होता. मग ही खांद्यावर आपल्या नवऱ्याला घेऊन अंधारातच जात होती. त्यावेळेला लाईट आहे नव्हते, MSCB नव्हती, कंदील नव्हते, असलाच तर टेंबा असायचा. याच्याशिवाय उजेडासाठी दुसरं साधन नव्हतं. मग आता हिला
ते टेंबा घेऊन जाता येत नव्हतं ना, त्याच्यामुळं ही अशीच अंधारामध्ये चालली होती. आणि नेमका ह्याचा पाय त्या सुळावर चढवलेल्या साधूला लागला. त्याच्यामुळं त्याला प्रचंड वेदना झाल्या आणि वेदना झाल्या आणि त्यानं शाप दिला. ज्यानं मला वेदना दिल्या, ज्यानं मला धक्का मारला, वेदना दिल्या, तो सूर्योदयाच्या आत मरून जाईल. सूर्योदय पाहणार नाही. मग आता हे त्याला जोरातच बोलला की तिथे ते सतीनं ऐकलं. ती म्हणली साधूचा शाप तर काही खोटा होणार नाही, माझा नवरा सूर्योदयाच्या वेळेला मरेल. मग आता काय करावं? तिने सूर्याला शाप दिला. म्हणले तू उगवायचं नाहीस, तू उगवशील तर माझ्या नवऱ्याचे प्राण जातील, मग तुला कधीच उगवता येणार नाही. शापच दे. आता सूर्य काय करतो? आता सूर्याचा काही दोष नाही, पण सूर्याला शाप मिळाला. तसं बघायला गेलं तर सतीचाही काही दोष नाही, पण तिला शाप मिळाला तिचा नवरा मरेल म्हणून. तसं बघायला गेलं तर तिच्या नवऱ्याचाही दोष नाही, कारण त्याचा पाय लागला त्याला माहितीच नाही काय आहे रस्त्यात. आणि त्या ऋषीचाही दोष नाही. ऋषी काय म्हणतो, माझा काय दोष आहे, मला धक्का लागला, मला एवढा त्रास झाला, मला नाही शाप दिला, कोण आहे ते मला माहित नाही. असं होता. ही नवऱ्याला घेऊन त्या वेश्येकडे गेली शा दागिन्यासाठी. त्या वेश्येनं तिचा स्वीकार केला नाही केला ते बघून जाऊ दे, आपल्याला त्याच्याशी गरज नाही. पण तिने सूर्याला शाप दिला उगवायचं नाही म्हणून. मग शेवटी गंमत अशी झाली की त्या सतीपाशी जायचं कोणी तिच्यापाशी जायला तयार नाही. म्हणून ही सगळी मंडळी, सगळे देव, सगळे ब्राह्मण अनुसयाकडे गेले आणि अनुसयाला सांगितलं की म्हणे तू काहीही कर, पण सूर्याला उगवायला सांग. ते म्हणाले हे कसं शक्य आहे, ती पतिव्रत आहे, तिनं उगवू नको म्हणून सांगितलंय आणि मी त्याला उगव म्हणून सांगितलं, तर हे कसं जमायचं म्हणले गणित. शेवटी अनुसयाला सगळ्यांनी मिळून तयार केलं आणि मग अनुसयानं सूर्याला सांगितलं. सतीपाशी आली अनुसया, म्हणले अगं सगळे कार्य थांबलेले आहेत, तेव्हा तू काहीतरी कर आणि सूर्याला उगवायला सांग. अनुसयानं पुन्हा सतीला तयार केलं आणि सतीनं सांगितलं सूर्याला मी उगवायला सांगते, पण मला नवरा मेला तर काय करायचं, असं जमायचं नाही. मग अनुसयाने सांगितलं तू काळजी करू नको, तुझा नवरा जिवंत होईल. आणि मग सतीनं सूर्याला सांगितलं की बाबा तू तुझ्या नित्य नियमाप्रमाणे वाग, उगव म्हणजे. आणि त्यानं तसं म्हणल्याबरोबर सूर्य उगवला आणि सूर्य उगवल्याबरोबर हा सतीचा नवरा मेला. मग अनुसयानं त्याला जिवंत केलं. त्यावेळेला अनुसयानं एवढं मोठं काम केलं. मग हे ब्रह्मा विष्णू आणि महेश अनुसयाकडे हात जोडून म्हणाली माते तू या सगळ्या सृष्टीचं रक्षण केलंस, आम्ही तुझ्यासाठी काय. त्यावेळेला
अनुसया म्हणली, तुम्ही माते म्हणलात ना, आई म्हणलात ना मला, आता काही पर्याय, ह्यांच्या जवळ काही पर्याय नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये मग ते नंतर घडलं. सगळे निमित्त काय नाही, मध्येच मोबाईल म्हणला. तुम्ही काय म्हणलात मला कळालं नाही. तुम्हाला कशाबद्दल बोलायचंय ते मला माहित नाही. आता त्या मोबाईलला काय माहिती मला काय सांगायचं. असो, आता पुढची कथा जी आहे, व्यास महाराज सांगते. मग अनुसयाची ख्याती सगळीकडे पसरली. मग नारद मुनी विष्णूच्या बायकोकडे म्हणजे लक्ष्मीकडे गेले. आता त्यांचं काम आपण कळ लावायचं म्हणतो, पण त्यांच्या कळ लावण्यामध्ये नेहमी जगाचा उद्धार असेल. जगाचा उद्धार कसा करायचा हे सगळं जग अशा गर्तेमध्ये बुडालेलं आहे. आणि याला मुक्त कसं करायचं याची चिंता नारदाला. नारद मुनीच्या कलागतीने जग हे उद्धरिले, दत्तगुरु अवनी वलाले. ते गाणं आहे. गेले विष्णूच्या बायकोकडं. मग ती नेमकी त्यावेळेला म्हणत होती, तिचे विचार यायला जुळायला, आणि हे तिथं जायला गाठ पडली. म्हणली खरी पतिव्रता तर मीच आहे. आणि तितक्यात नारद गेले. काय म्हणले, तू कशाची पतिव्रता? पतिव्रता तर अनुसया आहे म्हणले. ती माझ्यापेक्षा श्रेष्ठ कशी होऊ शकते? अशी लक्ष्मी म्हणते. त्याच्यानंतर हे गेले पार्वतीकडे. नारद मुनी तिलाही तसंच सांगितलं. त्याच्यानंतर गेले ब्रह्मणीकडे, ब्रह्मदेवाच्या पत्नीकडे. तिलाही तसंच सांगितलं. आणि ह्या तिघीजणी भेटल्या आणि या तिघीजणींची चर्चा झाली. आणि ह्या तिघीजणी म्हणाल्या की आम्ही तिघीजणी पण पतिव्रता सर्वश्रेष्ठ आहोत, आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. पण नारद मुनीने असं सांगितलंय ना, चला म्हणे आपण आता असं करूया, बघूया जाऊन. बघितलं आणि मग मत्सर उत्पन्न झाला. आणि मग तिघींनी पण आपल्या आपल्या नवऱ्याला सांगितलं काहीही करा, पण अनुसयाचं पातिव्रत्य भंग करून घ्या. पातिव्रत्य भंग करणं अवघड पण आहे आणि सोपं पण आहे. तुम्हाला त्या तुलसी आणि वृंदाची कथा माहिती असेल. पातिव्रत्य भंग करणं देवाला सुद्धा अवघड आहे. पण आता यांना त्यांच्या कसं आहे, बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट, याला काही पर्याय नाही. लेकरू रडायला लागलं, मारलं, काही केलं ऐकना, शेवटी त्यानं म्हणल ते बापाला आईला करावंच लागतं. त्याला बालहट्ट म्हणायचं. दुसरा स्त्रीहट्ट. नवरा किती खंबीर असू द्यावा, बाई म्हणणारी जी आहे ना, कसल्या कसल्या नवऱ्याला वाकवी ती तुम्हाला काय सांगा. आणि शेवटी नवरा माझ्या मुठीत म्हणते.
आणि खरंच नवरे इतके लहान होतात की बायकोच्या मुठीत जातात, बसतात. मग होय ग कसं करू, मंदिरात जाऊ परत वाच जन्मोत्सव. अशीच बायको म्हणली, अहो इथं एवढं काम पडलंय, तिथं जायचं काय आलेलं आहे. झालं, नवरा बसला तिथंच. पण नवरा म्हणला बायकोला, होय ग दत्त जयंतीचा उत्सव चालू आहे, तिथं तू जातीस का. आणि मी जायलाच लागले, तुम्हाला कशाला. ठीक आहे, नवऱ्याचा विचार केला नाही असो. मग अशा परिस्थितीमध्ये शेवटी स्त्री हट्ट या तिघांनाही पुरवावा लागला आणि ते अनुसयाचं पातिव्रत्य भंग करायला तयार झाले. ब्राह्मणाचा वेश घेतला तपस्व्याचा आणि तिघही जण अत्री ऋषी अनुष्ठानाला बाहेर गेल्यानंतर तिच्या दरवाजामध्ये आणि अनुसूयेला म्हणाले, अनुसया आम्ही खूप भुकेलेलो आहोत, आम्हाला जेवायला हवं. अनुसया म्हणाली, काय हरकत नाही, आता पटकन स्वयंपाक करते आणि तुम्हाला जेवायला घालते. त्यावेळेला हे तिघही जण म्हणाले की म्हणले, हे बघ तुझं रूप बघितल्यानंतर आमच्या मनात असं आलंय की आम्हाला विवस्त्र होऊन जेवायला वाट. आता अनुसयाला प्रश्न पडला, अतिथी विनमुख पाठवायचा नाही, हे पतिव्रतेचं नंबर 1 लक्षण. अतिथी विनमुख पाठवायचे नाही. आणि दुसरं, परपुरुषापुढं विवस्त्र व्हायचं नाही. तसं झालं तरी पतिव्रत्य भंग होतं. म्हणून तिच्या पुढं प्रश्न पडला की आता मी काय करावं. आता अतिथी पाठवावेत तरी अडचण आहे, विनमुख पाठवावेत तरी अडचण आहे, आणि त्यांना जेवायला घालावं तरी पण अडचण आहे. आता मी दोन्हीकडून अडचणीत आले आणि म्हणून तिने अत्री ऋषीची प्रार्थना केली. आणि तिनं विचार केला, आतमध्ये गेली, प्रार्थना केली आणि विचार केला आता काय करायचं. तर तिने सांगितलं, ठीक आहे, काय हरकत नाही, मी तुम्हाला विवस्त्र होऊन जेवायला वाढते. आणि मग ती घरातून अत्री ऋषीच्या पायाचं तीर्थ आणलं आणि त्या तिघांच्या अंगावर शिंपडलं. हे अतिथी बाळ आहे म्हणजे, त्याच्यामुळे यांच्यापुढं विवस्त्र व्हायला काय अडचण नाही. आणि मग तिनं ते तीर्थ शिंपडलं आणि खरंच आलेले हे जे ब्राह्मण होते ना, हे तिघही लहान बाळ झाले आणि भूक लागली म्हणून रडायला लागले. अनुसया आतमध्ये गेली, पुन्हा वस्त्र नेसली आणि या तिघाही बाळांना एकानंतर एक पाजरायला सुरुवात केली. जगाचे पोशिंदे, जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय, जग निर्माण करायचं, जग पोसायचं आणि जग नष्ट करायचं, या तिन्ही शक्ती ज्यांच्या जवळ आहेत असे अनुसयाच्या स्तनपानामध्ये गुंतले. आणि मग अनुसयेनं त्यांना पाळण्यात घातलं आणि पाळणे म्हणायला सुरू.
तेवढ्याच अत्री ऋषी घरी आले आणि अत्री ऋषींनी पाहिलं की अनुसयाला काही दिवस गेले नव्हते आणि अनुसया तरी 3 लेकरांचा पाळणा हलवायला लागली. हे कसं? त्यावेळेला अनुसयाला अत्री ऋषींनी विचारलं. हे विचारणं सांगणं करणं सगळं नाटकच असतं. त्यांनी विचारलं म्हणायचं, तिने सांगितलं म्हणायचं, पण हे सगळं पहिलं ठरलेलं. त्याप्रमाणे अत्री ऋषीला अनुसयानं घडलेली सगळी हकीकत सांगितली. अत्री ऋषी म्हणाले, हरकत नाही, तू यांचा सांभाळ. आता हे अत्री ऋषीच्या आश्रमामध्ये 3घही जण, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, हे 3घही जण राहिले. मग आता त्या 3घे जणी आपले नवरेची तर काय करावं? मग आता काय करायचं? मग त्यांनी नारदाला हुडकायला सुरुवात केली. अहो म्हणे आमचे नवरे. तिने म्हणे ते आता गेले, आता येत नाहीत म्हणे ते. ती म्हणाले, अहो का? म्हणे ते लेकर झाले, म्हणे बाळ झाले. अहो म्हणे आता उपाय सांगा ना. नारद मुनी आपल्या भाषेमध्ये, बरं का, आपल्या भाषेमध्ये काडी लावायचं कामही करायचे आणि विजवायचं पण. आता आधी काडी लावली, आता विजवायचं. नारद मुनी सांगतो ते म्हणे तुम्ही 3घे जणी मिळून जा म्हणे त्यांच्याकडे, अनुसयेकडे. गंमत बघा कशी. या 3घी जणी आले अनुसयाच्या आश्रमामध्ये. अनुसयाने बसायला आसन दिलं, पाणी दिलं. मग सगळे सोपस्कार झाल्यानंतर विचारलं, कुणीकडं येणं केलं? पहिले लोक असं विचारायचे, आताचे विचारत नाही. आता विचारतेच काय, विचारत नाहीत असं नाही, आता विचारते कधी जाणार आहे. काळ बदलला, वेळ बदलली, स्थिती बदलली. पूर्वी आमच्या लहानपणी कुणी जरी घरी आला तर या जेवायला म्हणायचं आणि त्याला आग्रह करायचा आणि जेवायला घालायचं. आताचे लोक कसे, तुम्ही आलात होय, ठीक आहे बसा मी जेवण करून येतो. ही पद्धत सुरू झाली. काळ बदलला, वेळ बदलली आणि आता कसं झालं, बस, रेल्वे, विमान, जीप, काही का असं कोणचे का वाहन असं, त्या वाहनामध्ये आपल्यापाशी जे असेल ना ते खिडकीकडे थुत्तर करून, पण शेजारी बसलेला माणूस असतो त्याला खाता का म्हणून सुद्धा विचारत नाही. आपल्याकडे अशी पद्धत सुरू झाली. अलीकडं बायको नवऱ्याला विचारते, अहो तुम्ही किती पोळ्या खाणार आहे? आता यांना का वजन करून सांगा काय. मग ही पण मुठीतलं ना, हा पण सांगतो मी ना 1 नाही तर 1.5 पोळी खाईन बा. नाही मला करावे लागतील म्हणून विचारते. करावे वाटल्या कर, नाही तर नक्की उपाशी. मग तो आतून विचारतो, तुला कंटाळा आलाय का? बर मग घरात दूध आहे का? ती म्हणते असेल थोडं. मग साईचं हे काढून ठेवते आणि खालचो नवऱ्याला म्हणते एवढं आहे बघा, देऊ का अजून? ते सुद्धा घ्या म्हणत नाही. जमाना बदलला असू द्या.
मग या तिघी जणी अनुसूयाच्या घरी आल्या आणि मग अनुसूयाने सगळे सोपस्कार झाल्यानंतर विचारलं कसं काय येणं झालं. मग ती म्हणाले अगं आमचे नवरे तुझ्या पाण्यात झोपले तर कसं काय येणं झालं कसं विचारते. ते म्हणले आमच्या मला. ती म्हणली हो का तुमचे नवरे आहेत का नाही मला माहित. आता माहिती तर सगळंच असतंय मला माहित नाही. तुमच्या तुम्ही घेऊन जावा तुमचे असले तर. मग हे गेल्या पाळण्यापाशी ती बाई सारखे दिसायली. आता विष्णूच्या बायकोनं महादेवालाच उचललं तर कसं हिचं पती जात आहे. ब्रह्माच्या बायकोनं जर समजा लक्ष्मीलाच विष्णूलाच उचललं तर तिचं पातिव्रत्य जाते. आता ध्यानच्या तिघी पुढे प्रश्न पडला ओळखायला यायच ना. आता काय करा. शेवटी त्या तिघींनी पण अनुसूयाला विनंती केली. अनुसूया मनात काय म्हणत होत्या आम्ही हार आमची जी काही म्हण करायला गेलं एक आणि घडलं दुसरं. हे कसं करावा. जाऊ दे अनुसूया जे झालं ते झालं. आता आमचे नवरे आम्हाला दे. अनुसूया म्हणाली ठीक आहे मी देते म्हणजे तुमचे नवरे. मग अनुसूयानं लक्ष्मीला तिचा नवरा विष्णू देऊन टाकला. या तिघीलाही आपले आपले नवरे मिळाले. मग त्यांनी अनुसूयाला आशीर्वाद दिला. अनुसूयाला विचारलं अनुसूया आता काय. अनुसूया म्हणाले माझे पाळणारी काम तुम्हाला जायचं तर तुम्ही जा पण माझा पाळणा जशाला तसा राहायला पाहिजे. असं असलं तर तुम्ही जा. आता ह्यांना पुढं पडलं ना पाळणा रिकामा करायचा नाही. आणि ह्या आमच्या बायका आम्हाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. आता काय करा. प्रश्न पडला मोठा. शेवटी त्या तिघांनी पण सांगितलं की अनुसूया आम्ही तुला माते म्हणालो आहोत तेव्हा ह्या त्रिमूर्ती तुझ्याजवळ राहतील. आणि म्हणून आशीर्वाद दिला आणि पुन्हा हे तिघजण निघून गेले. पाळण्यामध्ये ती तिघही जण तिथंच. तर ही अशी कथा त्याच्यासाठी आपल्याला ही कथा वाटते. किती सहज आहे असं वाटतं, किती सोपं आहे असं वाटतं, पण असं सोपं नाही आहे. हा प्रसंग येण्यासाठी अनुसूयेनं आणि अत्री ऋषीनं हजारो वर्ष तपश्चर्या केली. आपण एक दिवस करू शकत नाही. तो पंधरवाडी एकादशी करतो
तर निदान 2-3 किलो साबुदाणा खातो पण आम्ही उपाशीच आहे. तपश्चर्या एवढी सोपी नाही. पूर्वी एका पायावर उभं राहायचं, अन्न नाही, पाणी नाही, आणि तपश्चर्या करायची. आणि अशी किती वर्ष तपश्चर्या करत होते ते? 1200 वर्ष, 1000 वर्ष, 2000 वर्ष, 5000 वर्ष, 10,000 वर्ष, त्याला मापच नाही. आपल्या नवनाथाचं बघितलं तर 12 वर्ष तपश्चर्या प्रत्येकाने केलेली आहे आणि करायला लावलेली आहे. कमीत कमी 12 वर्ष तरी तपश्चर्या करायलाच पाहिजे प्रत्येकानं, असा नियम होता बरं का. आता काहीच नाही. आता काही नियम नाही, काही नाही. तर ही परिस्थिती सहजासहजी कोणाला मातृत्व मिळत नाही. आपण बघतो दवाखान्यामध्ये किती रांगा लागलेल्या असतात. काय झालं? मातृत्व मिळत. आणि हे मातृत्व जर अगदी सहजासहजी मिळालं तर त्याची किंमत राहत नाही. त्याचाही अनुभव आपल्याला सगळ्याला येतो. म्हणून अनुसयाला मातृत्व एवढं सहजासहजी मिळालं ना, त्याच्या पाठीमागे फार मोठी तपश्चर्या आहे. आपण तपश्चर्या कधी करणार आहोत? कोणाला तरी विचार, तपश्चर्या कशी असते, कशी करावी लागते. मला कुणी जर सांगितलं असेल की रोज कमीत कमी 5 माळा जप करा, तर त्याच्यामध्ये कमीत कमी 10 वेळा तरी आम्ही विसरून जातो की आम्ही जप करायचो. ते माला तो करमे फिरे, जीव फिरे मुख माही, मनवा तो चहु दिशा फिरे, इनमे सुमिरन नाही. माळ हातात फिरते, जीभ तोंडात फिरते, राम राम म्हणत असेल, काय जे काही म्हणत असेल ते जीभ तोंडात फिरायला लागते आणि मन मात्र चौकड फिरायला लागतं. या तिघाचं एकत्रीकरण जोपर्यंत होत नाही, त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमे, चित्त नाही नेहमी हे व्यक्त. अशी परिस्थिती आपली आहे. आणि या परिस्थितीमध्ये आम्ही कसं करायचं हो? माला तो काष्ठकी बनी. माल कशाची तयार झाली आहे? लाकडाची. माला तो काष्ठकी बनी, बीच उसमें डाला सूत. दोऱ्यात ओली जाते ना. माला तो काष्ठका बनी, इसमें डाला सूत. माला तो बेचारी क्या करे, जपने वाला कपूर. माल काय करणार हो? माल तर लाकडाची झाली, तुळशीची असो, चंदनाची असो, पुत्रवंतीची असो, ते लाकूडच. त्याच्यात दोरा घातलाय, दोऱ्यात ओवलेली आहे, पण ती माल तरी बिचारी काय करणार? आम्ही चांगले नाही. तर याचं एकत्रीकरण झाल्याशिवाय होत नाही. आणि शेवटी ते 3 जण निघून गेले. अनुसयाला वरदान दिलं आणि हे 3घही जण अनुसयाच्या पाळण्यामध्ये
भूक लागली म्हणून अनुसयाला आज म्हणतायत, आणि त्यावेळेला अनुसया पाजत असेल, काय करत असेल, हे तिघही जण अनुसयाच्या समोर प्रगट झाले. अनुसया म्हणाले, नको, मला बालवेशात पाहिजे. त्यावेळेला या तिघांनी पण सांगितलं, ठीक आहे, काही हरकत नाही, पण म्हणजे आमची कामं तर आम्हाला करावी लागतील. महादेव दुर्वास झाले, ब्रह्मदेव चंद्रलोकात निघून गेले आणि खाली विष्णुमूर्ती राहिले. ते तिघही जण एकत्रित आले आणि अशा पद्धतीनं दत्त महाराजांचा अवतार झाला. तेव्हा आता सगळेजण या दत्त महाराजांच्या अवताराचे स्वागत करायचे, आणि स्वागत करण्याची पद्धत ही आपल्या पद्धतीनं करायची. ही आता अलीकडे स्वागत करायच्या पद्धती वेगळ्या झाल्या. कोणी कोणाला बाटली देऊन स्वागत करतं, पाण्याची बरं का, गैरसमज करून घेऊ नका. कोणी कोणाचं स्वागत पाकिट देऊन करतं, नोटांचं बरं का, पोरं पाकिट नाही. कुणी कोणाचं स्वागत आणखी काही देऊन करतं, नाही का, लक्षात आलं ना. अंगठ्या घालायच्या, गुपचूप जायचं, त्याच्या बोटात अंगठी घालायची, माझं काम कर बरं का. स्वागत करायच्या अशा वेगवेगळ्या पद्धती. पण आपली पौराणिक पद्धत ती एकच आहे, आणि त्या पद्धतीप्रमाणे आपण स्वागत करायचे. आपण आपला वाढदिवस कशा पद्धतीनं साजरा करतो, पद्धती आहेत का नाही? कोणाच्याकडे केक आणतात, त्याच्यावर मेणबत्त्या लावतात, खूप करून फुकतात, आणि ते काही केक कापतात. नाही, वाढदिवस साजरा करायची पद्धत अशीच आहे ना. आमच्याकडे आपल्या घरातल्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याला नवीन कपडे देतात आणि त्याला औक्षण करतात. पण आजकाल पोरांना सुद्धा औक्षण आवडत नाही. ती केक आणा म्हणून रडते. बापरे, मला केक म्हटलं त्या अंगावर काटायचं. एके ठिकाणी मला बोलून वाढदिवसाला, आणि ते काय 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 हे काय, तर हे म्हणे केक मागच्या दारातून पळून गेलो. तुला कुठं फेकायचं आहे तिथं फेक म्हणलं, मला नको केक. आपली ही पद्धत नाही आहे. औक्षण करा, त्याच्यामुळं लेकराचं आयुष्य वाढतं. आणि केक कापण्यामुळं ॲक्सिडेंट होतात, हार्ट अटॅक येतात, आणखी काय होतं, आणखी काय होतं. आणि हे मी पुराव्यासह तुम्हाला सांगतो, उगाच काहीतरी सांगत नाही. म्हणून कधीही घरात केक आणू नका, मेणबत्त्या त्याच्यावर लावू नका, आणि त्या फुंकून विझवू नका. आपल्याकडं दिवे लावण्याची पद्धत आहे, तर आपण दिवेच लावले पाहिजे, तरच आपल्या मुलगा पुढं दिवे लावतो, नाहीतर मग दिवेच लावतो. तर आपणही आपल्या पौराणिक पद्धतीनं देवाचं स्वागत करूया
आणि वाढदिवस साजरा करूया. दिगंबरा दिगंबरा